तर राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर आता बाळा नांदगावकर यांनी सुद्धा अतिशय सूचक वक्तव्य केलंय आणि ते म्हणताना त्यांनी असं म्हटलंय की आपल्या मनातलं राजसाहेबांनी कुठेतरी या मेळाव्यादरम्यान बोलून दाखवलं आणि ते आमच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. कारण एबीपी माझाचे जे प्रतिनिधी होते त्यांनी सुद्धा अतिशय नेमका प्रश्न विचारलेला होता की एबीपी माझाला असं कळलंय तर त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय. त्यामुळे आज महत्वाच्या काही घडामोडी या मेळाव्यादरम्यान घडलेल्या आहेत. त्याचे महत्वाचे मुद्दे आपण पाहूयात. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा अशा पद्धतीचा कानमंत्र राज ठाकरेंनी दिलाय. योग्य वेळी योग्य सूचना दिल्या जातील असंही त्यांनी सांगितलंय. 20 वर्षांनंतर जर आम्ही दोन भाऊ एकत्र येऊ शकतो तर मग तुम्ही एकमेकांमध्ये वाद का घालता असा एक अतिशय सूचक प्रश्न त्यांनी केला. कुठलाही वाद कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये न ठेवता निवडणुकीच्या तयारीला लागा असं त्यांनी सांगितलेलं आहे. मतदार यादी तपासून घ्या, जुने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने सोबत घ्या असाही महत्वाचा कानमंत्र त्यांनी दिलाय. तसंच मतदार यादीवरती विशेष काम करा आणि मतदार याद्या तपासा अशी सूचना त्यांनी केली. तर आजच्या या मेळाव्याच्या दरम्यान राज ठाकरे यांनी अतिशय महत्वाच्या काही सूचना दिलेल्या आहेत आपल्या पदाधिकाऱ्यांना. मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा होता मुंबईच्या रंगशारदा ऑडिटोरियममध्ये आणि त्यानंतर 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का भांडता असं एक महत्वाचं वक्तव्य सुद्धा त्यांचं समोर आलंय.